माननीय उच्च न्यायालयाने आज प्रोनाउन्समेंट ऑफ जजमेंटसाठी केस ठेवली होती. कारण की जे आर्ग्युमेंट्स किंवा हिअरिंग जे झालेली होती ते मे महिन्यामध्ये कंक्लूड झाली होती आणि 5 महिन्यापासून जे आहे हा जजमेंट रिझर्वड होता. तर आज माननीय उच्च न्यायालयाने सकाळी 10:30 वाजता ह्या जजमेंटला प्रोनाऊन्स केलं आणि ह्या जजमेंटमध्ये जे ऑपरेटिव्ह पार्ट माननीय उच्च न्यायालयाने जे प्रोनाऊन्स केले ते असे आहेत की रश्मी बर्वे मॅडमच्या केसमध्ये जात पडताळणी समितीने त्यांची जे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जे वैधता प्रमाणपत्र ते कॅन्सल करून त्यांची कास्ट सर्टिफिकेट इनव्हॅलिड केली होती. त्या आदेशाला आम्ही उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिला होता की हे सर्व इल्लीगल आहे आणि माननीय न्यायालयाने आज रश्मी बर्वे मॅडमला खूप मोठा दिलासा दिलेला आहे आणि खूप मोठा न्याय जे आहे शेड्यूल कास्ट कॅटेगरीला मिळालेला आहे. माननीय उच्च न्यायालयाने जात पडताळणी समितीला डायरेक्शन दिलं, निर्देश दिलं की त्यांना पुन्हा व्हॅलिडिटी सर्टिफिकेट वैधता प्रमाणपत्र इश्यू करा, निर्गमित करा आणि जे ऑथॉरिटीजनी विदाऊट फॉलोईंग द प्रोसिजर अँड प्रोसेस जे पॉवर अँड ऑथॉरिटी मिसयूज केलेली आहे त्याबद्दल माननीय उच्च न्यायालयाने कमिटीवर 1,00,000 रुपयाचा दंड ठोकला. आणि हा खूप मोठा जजमेंट जे आहे कोर्टाने दिलेला आहे. मला वाटते 200 पेजेसपेक्षा जास्त पेजेसचा जजमेंट आहे हा. आणि त्याच्यामध्ये जे आहे एक प्रेसिडेंट एक लॉ लेट डाऊन केलेला आहे. ते जजमेंट आल्यानंतर जे आहे विस्तारपूर्वक त्याच्यावर जे आहे भाष्य करता येईल. पण मला असं वाटते की ह्या देशामध्ये जे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबसाठी जे अन्याय होत असतो आणि कधी जे आहे पॉलिटिकल इन्फ्लुएन्समुळे होतो, पॉलिटिकली वेंडेटा आणि मोटिवेशनमुळे होतो, इलेक्शन्स मॅटर्समध्ये होतो, जसे हा रश्मी बर्वे मॅडमच्या केसमध्ये झालेला आहे. त्यांचा जो हक्क होता ते एक जेन्युइन शेड्यूल कास्ट कॅन्डिडेट असूनसुद्धा काही जे पॉलिटिकल ज्या घडामोडी झाल्या आणि ऑथॉरिटीजनी मिसयूज ऑफ पॉवर अँड ऑथॉरिटीजमुळे जे आहे त्यांचं इन्व्हॅलिड करून टाकलं. त्याच्यामुळे त्यांचा जो कॉन्स्टिट्युशनल राईट होता की ते लोकसभेच्या इलेक्शन लढू शकत होते. म्हणजे एक जेन्युइन कॅन्डिडेटला कसं जे आहे तिथून काढायचं आणि त्रास द्यायचं आणि इतकं जे आहे त्या रश्मी बर्वे मॅडमला संघर्ष करावा लागलं आणि शेवटी जे आहे न्यायाचा विजय झाला. हे खूप मोठी जी आहे त्यांच्यासाठी एक दिलासा आहे आणि मला असं वाटते की ह्या जजमेंटचं जे आहे आम्हाला स्वागत करायला